आज आपल्या संतनगरी शेगावमध्ये महाराजांच्या पालखीचे जेसीबीने फुलं उधळून स्वागत करण्यात आले. तर जय गजानन माऊली. खामगाववरून पायी मी शेगावला आलो आणि आपल्या हॉस्पिटल समोर आलो तर तिथं आपल्या ब्रदर्स ग्रुपचे सर्व गोविंदा भाऊ बराडे आलेले होते आणि ते एकटेच नव्हते, त्याच्यासोबत पूर्ण ब्रदर्स ग्रुप होतं. मग काय याले सगळ्याला भेटलो, एक लंबा लचका फोटो काढून घेतला, कारण की ब्रदर्स ग्रुपच्या या ग्रुप फोटोमध्ये येण्याकरिता खूप जण वेटिंगवर आहेत आणि आपल्याला जर चान्स भेटू आला तर ते कशाला सोडता. मग काय या सगळ्यासोबत महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले आणि याले निरोप दिला. तिथून डायरेक्ट ज्ञानू मी आणि आपले डॉक्टर साहेब येऊन लागलो महाप्रसादाच्या लाईनीत. आता खऱ्या अर्थानं दरवर्षी खामगावून शेगावची वारी लाखो भावी भक्त करतात, पण एवढ्या भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करणं हे फक्त श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांनाच जमू शकते. आणि जेवणही असं तसं नाही, डायरेक्ट एखाद्या 5 स्टार हॉटेलला लाजवेल असं. मग काय महाप्रसाद वगैरे घेतला आणि श्रींच्या पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. आता दरवेळेस मी तुम्हाला म्हणतो की श्रींचा राजेशाही पालखी सोहळा. आता चांदीच्या अब्दागिऱ्या, पताका, चांदीची पालखी, तुतारी, मृदंग, माईक सिस्टीम. मला नाही वाटत की एवढा राजेशाही थाट या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात कोणत्याही पालखीचा असेल. मग हळूहळू गावातून मार्गक्रमण करीत करीत श्रींची पालखी गांधी चौकात येऊन पोहोचली. तर या ठिकाणी शेगाव नगरपालिकेकडून महाराजांच्या पालखीवर जेसीबीने फुलं उधळण्यात आली. शेगावात श्रींच्या पालखीचं एवढं खतरनाक स्वागत मी याच्या पहिले कधीच पाहिलं नाही. पालखी सोहळ्याच्या दिवशी शेगावात कोण कोण आला होतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत ना चिंता राही ना भय. बोलो गजानन महाराज की जय.